जटाधरं पांडुरंगं शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देव दत्तात्रेयमहं भजे. नमस्कार, मी प्रदीप्ती आणि आज आपण आलोय श्री क्षेत्र माणगाव येथील दत्त मंदिरात. चला तर मग जाऊया. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा. हे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात माणगाव या गावात आहे. हे गाव छोटं जरी असलं तरी हे गाव पुण्यभूमी म्हणून ओळखलं जातं. कुडाळपासून 17 किलोमीटर तर सावंतवाडीपासून फक्त 14 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. हे मंदिर अतिशय भव्य असून याचं बांधकाम दगडी आहे. या मंदिराची स्थापना श्रीमद वासुदेवानंद सरस्वती अर्थात श्री टेंबेस्वामी महाराजांनी केली आहे. हे मंदिर अतिशय जुनं आहे, पण या मंदिराचा जीर्णोद्धार हल्लीच्याच वर्षात झालेला आहे. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती अर्थात श्री टेंबेस्वामी महाराज यांचं माणगाव हे जन्मस्थान आहे. श्री टेंबेस्वामी महाराज हे दत्तात्रेयांचे प्रातस्मरणीय चतुर्थ अवतार आहेत. श्री टेंबेस्वामी महाराज आणि त्यांचे बंधू सीताराम स्वामी महाराज या भूमीने दिलेले आपल्याला 2 सत्पुरुष आहेत आणि त्यांच्यामुळेच या भूमीला पुण्यभूमी म्हणून ओळखलं जातं. वेदशास्त्र संपन्न हरिभट्टांचे चिरंजीव गणेश भट्ट आणि त्यांच्या सुशील पत्नी रमाबाई हे दाम्पत्य माणगावात राहत होते. माणगावी राहत असतानाच गणेश भट्ट गाणगापूर येथे गेले आणि तिथे त्यांनी श्री दत्तात्रेयांची 12 वर्ष सेवा केली. 12 वर्ष अविरत सेवा केल्यानंतर एका शुभदिनी दत्तात्रेय महाराजांचा त्यांना साक्षात्कार झाला आणि महाराज म्हणाले, आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालो आहोत. प्रसन्न झाल्यानंतर दत्तात्रेय महाराज म्हणाले की आपण आपला गृहस्थाश्रम पुढे चालवावा. आपल्या घरी आम्हीच पुत्र म्हणून जन्मास येऊ. सदर साक्षात्कारानंतर श्री गणेश भट्ट माणगावी परतले आणि संभवावे युगे युगे श्रावण कृष्ण पक्ष 5 इसवी सन 1854 रोजी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्या पुत्राचं नाव वासुदेव असे ठेवण्यात आले. वासुदेवाचं खाजगी शिक्षण सुरू झालं आणि त्यानंतर हरिभट्टांकडून त्यांना धार्मिक शिक्षणही सुरू झालं. वासुदेवाचे 8व्या वर्षी मौजी बंधन झाले आणि 12व्या वर्षी त्यांनी ऋग्वेद संहिताचे अध्ययन पूर्ण केले आणि दशग्रंथी भटजी म्हणून त्यांची ओळख झाली. वडिलांकडून आलेला दत्तभक्तीचा वारसा पुढे नेत त्यांचं नरसिंहवाडीत येणे जाणे आणि वास्तव्य वाढले. त्यातच त्यांना नरसिंह सरस्वतींकडून अनुग्रह प्राप्त झाला आणि आज्ञा झाली की तुम्ही माणगावी जावं आणि दत्त मंदिराची स्थापना करावी. नरसिंहवाडीतून माणगावी परतताना महाराजांना कागल येथे एक मूर्तिकार भेटला. त्या मूर्तिकाराकडे महाराजांनी दत्तमूर्ती द्यावी अशी इच्छा व्यक्त केली, पण महाराज म्हणाले, माझ्याकडे सध्या पैसे नाही आहेत, पण मी हप्त्याने तुम्हाला पैसे देईन. असं सांगून महाराज ती मूर्ती घेऊन माणगावी परतले. ग्रामस्थांना दृष्टांतांची माहिती मिळताच अत्यानंद झाला. माणगाव निवासी एका वृद्धेला स्वप्न दृष्टांत झाला की आपली जमीन दान करावी आणि त्यानुसार त्यांनी ही जमीन वासुदेवा भटजींना म्हणजेच श्रीमद टेंबेस्वामी महाराजांना दान केली आणि त्यानंतर इथे दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि देवळाची उभारणी झाली. तसंच या मंदिरात गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला लाकडी खांब आहेत आणि हे खांब श्रीमद टेंबेस्वामी महाराजांनी स्वतः उभारलेले आहेत. जर कोणाला भूतपिशाच अशा काही अडचणी असतील तर या खांबाला घट्ट मिठी मारून राहिल्यानंतर ते भूतपिशाच बाहेर पडतात अशी इथे मानलं जातं. तसंच मंदिराच्या समोरील बाजूस श्रीमद टेंबेस्वामी महाराजांचा मठ आहे. हा मठ श्रीदेवी यक्षिणी मंदिराच्या बाजूलाच आहे. या मठात स्वामींची पूर्णाकृती असलेली मूर्ती आहे. या मठात आल्यानंतर टेंबेस्वामींविषयी अजून माहिती समजते. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, त्यांना झालेले साक्षात्कार यांच्याविषयीची माहिती या छोट्या फ्रेम्सद्वारे इथे लावण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्ही दत्त मंदिरात आलात तर इथे नक्की भेट द्या.
श्रीमद टेंबेस्वामी महाराज यांनी जिथे 15 वर्ष तपश्चर्या केली त्या गुहेकडे जाण्याचा मार्ग हा देवळाच्या मागून आहे. गुहेकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो संपूर्ण जंगलातनं आहे आणि ह्या गुहेकडे जाण्यासाठी 300 पायऱ्या आहेत. हरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. श्रीपाद श्रीवल्लभ. सो फायनली आपण गुहेकडे पोहोचलो आहोत. चला तर मग जाऊया. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती. हीच ती गुहा आहे जिथे श्रीमद टेंबेस्वामी महाराजांनी 15 वर्ष तपश्चर्या केली. ही गुहा श्रीमद टेंबेस्वामी महाराजांची ध्यानगुहा म्हणून ओळखली जाते. तसंच या गुहेत 24 तास पेटणारी पणती सुद्धा असते. इथे आल्यावर मला एक सुंदर असं गाणं आठवते जे की माझ्या खूप जवळचं आहे आणि मला ते खूप आवडतं म्हणून म्हणण्याचा प्रयत्न. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुतं मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तुम्हाला या सणाविषयीची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रदीप्ती कोटकरे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.